नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. नमस्कार, मी दिगंबर नाईक. 44 प्रयोग होत आहेत वस्त्रहरणचे. 45 वर्षांपूर्वीचं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. अप्रतिम नाटक आहे, खूप सुंदर नाटक आहे. आम्ही सगळेजण काय करतलं तर तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा. नाटक 44 वर्ष सुरू आहे, ते येत नाही, ते आहेच. ते काय मध्ये मध्ये फक्त थोडा काळ विश्रांती घेत असेल, पण आमचं भाग्य आहे. म्हणजे मी तर अगदी प्रामाणिकपणे असं सांगतो की आमचं भाग्य आहे. जे नाटक आम्ही पाहिलं, ज्या नाटकाची कॅसेट सतत पुन्हा पुन्हा ऐकली, ते नाटकच करायचं भाग्य मिळतं आहे. अत्यंत मनापासून आम्ही सगळ्यांचे भद्रकालीचे, प्रसाद कांबळी, मंगेश कदम, दिगू, सगळ्यांचे खरं तर आम्ही ऋणी आहोत. आणि खरंच आहोत की एक असा एक भाग करायला मिळणं हा सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक नटाच्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा टप्पा आहे. नाहीतर नट म्हणाल तर काय हजारो आणि लाखो आहेत, म्हणजे काय त्याला काही कमी नाही आहे नटांना. पण आम्हाला ते करायला मिळते, हे भाग्य आहे असं मला वाटतं. मी तर खूप मोठा भाग्यवान आहे, कारण ज्यांनी अजरामर केलं नाटक, माइलस्टोन बनवलं, ते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी, म्हणजे सगळ्यांचे लाडके बाबूजी. त्यांचं रोल माका करून मिळतं, ह्याच्यासारखं भाग्य नाही. बरं, मालवणी नाटक आहे आणि या नाटकात मालवणी खूप कमी आहेत, म्हणजे 2-3 कलाकार आहेत. सो प्रियदर्शन, तुम्हाला काही असं डिफिकल्टी किंवा काही असं मालवणीचे धडे वगैरे? नाही, मालवणीचे धडे वगैरे नाही. अख्खा वस्तुपाठ इकडे असताना मी धडा कशाला घेत बसू. मी कसं आहे की अभिनय करणं किंवा कुठल्याही नाटकात काम करणं, आता हे मालवणी नाटक आहे म्हणून मालवणी, पण उद्या विदर्भाचं एखादं नाटक आलं किंवा वेगळ्या भाषेतलं एखादं नाटक आलं, तर आपण जी गोष्ट करतो किंवा जी शिकायला हवी ती नट म्हणून प्रक्रियेतूनच होते ना. त्याला प्रोसेस आहे. अचानक रात्री झोपलो, सकाळी उठलो, त्याला मालवणी विचारलं आणि मला मालवणी आलं, असं होणार नाही आहे. ते शक्य नाही. ते सातत्याने करत राहणं, ते योग्य होत नाही तोवर करत राहणं, हा एकमेव भाग त्यातला आहे. पण एवढं असूनही, इतकं असूनही आम्हाला ना दिगंबरने, ना प्रसादने, ना मंगेश कदम यांनी असंच बोललं पाहिजे, नाही तसंच बोललं पाहिजे असं कधी केलं नाही. उलट त्यांनी आम्हाला जागा दिली. नटाला स्पेस फार महत्त्वाची असते की ओके, ही वाक्य आता तुला येत आहेत, ही अजून येत नाहीत, ही होत आहेत, हे होत नाही. असं हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही ते करत आलेलो आहोत. त्यामुळे भाषेचं तरी मला कधीच काही टेन्शन नाही आहे. टेन्शन हे एकच आहे की अपेक्षा ज्या आहेत, नाटकाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या खूप आहेत आणि ते दिसतंय बुकिंगवरून, प्रेक्षकांच्या प्रेमावरून. तर त्या अपेक्षेला आम्ही आमचा शब्द पाळतोय की नाही, आम्ही अपेक्षेला त्या पुरतोय की नाही, ह्याची खरी कसोटी आहे. नाही, पण मी सांगू का, म्हणजे मी आधी केलेलं आहे. प्रियदर्शन किंवा अजून एक 5-7 लोक आहेत, ते आत्ता पहिल्यांदा करत आहेत. पण ह्यांची जी मेहनत आहे ना, ती तोडीस तोड मेहनत आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला मालवणीचा, तर आमच्या मालवणीत म्हणतात ना, आवड असली तर सवड मिळतात, आणि सवड काढलात तर ती आवड पूर्ण होतं. तर या सगळ्यांनी सवड काढलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आवड पूर्ण होतली. फक्त प्रेक्षकांची ज्या स्टाईलची किंवा ज्या लेवलची अपेक्षा, ती अपेक्षा आमच्याकडनं पूर्ण करण्याचे आम्ही मनापासून प्रयत्न केलेले आहेत. आता शेवटी मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो आम्ही, तर ते बाकीचं त्यांच्यावर सोडून देतो. बरं, मच्छिंद्र कांबळे यांनी 7 समुद्र पार मालवणी भाषा घेऊन गेले ते हे नाटक वगैरे. सो आता हे 44 नाटक इथे होणार आहेत, देन त्याच्यानंतर परदेशात काही नाटक वगैरे असं काही प्लॅनिंग वगैरे आहेत का, की तुम्हालाही आवडेल तिकडे करायला? मला प्रत्येक देशात जाऊन हे नाटक करायला आवडेल. प्रसाद कांबळींना परवडतंय की नाही ते बघितलं पाहिजे. गमतीचा भाग सोडा. हे बघा, कसं आहे की हे आता हे मिळत आहेत, मग पुढचे काय होणार, हा भाग फार नंतरचा आहे. झाले उत्तम आहे, नाही झाले प्रसाद ठरवेलच कधी आणि ह्याचे कसे प्रयोग करायचे. आणि 44 प्रयोग आम्ही इथे करणारच आहोत आमच्या इथे. म्हणजे कसं आहे की रसिक प्रेक्षक हा कुठलाही असो जगातला, तो मायबाप रसिक प्रेक्षक आणि आमच्यासारखे कलावंत त्यांच्यासाठी कला सादर करतो. ती परदेशात करा, महाराष्ट्रात करा, किंवा आमच्या ह्या भद्रकालीच्या रेवंडी गावात करा, ती कला आहे ना शेवटी. बरं, प्रियदर्शनने आताच सांगितलं की त्याला मालवणी म्हणजे तो शिकतोय आहे आणि इथे मालवणीचं विद्यापीठ आहे. सो आपण काही मराठी शब्द आहेत ते मी विचारणार आहे, तर मालवणी त्या शब्दाला मालवणी शब्द काय आहे ते पटकन सांगायचं तुम्हाला. ओके. वडील? बापूस. ओके. मुलगी? चेडवा. या बात. अग 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 अगो अगो. कशाला? कित्याक?
वा त्याला त्याला त्या का सोबत हं? सोबत सोबत पण म्हणतात, बरोबर पण म्हणतात. वांगडा, वांगडा, थोडंसं थोडासा. वाईच, बघा. बाहेर भुतूर, थट्टा थट्टा म्हणजे भगल. ऍक्च्युली ओरिजिनल शब्द भगल आहे खूप. होय का? अच्छा. सकाळ सकाळ, फाटफाट सकाळ म्हणजे नाही, ऍक्च्युली कसं पहाट आणि सकाळ हे दोन वेगळे शब्द आहेत. हां. सकाळी 10 वाजेपर्यंत आहे माणसाची. ओके फाटपट्टी येस नाही, हो शब्द हा फाटपट्टी, पण पूर्वीचे लोक उठत. हां. कोंबडं आरावलं का उठत, आता काय उठत. इथे इथे काय सर? मला माका, तुला तू का? ओके एवढे 2 शब्द तर आपल्याला माझ्यापेक्षा जास्त उत्तरं नाही रे. दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तयारी बघा काय आहे. ओके चांगलीच तयारी झाली आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काय प्रेक्षकांना काय सांगायचं हे बघा, वस्त्रहरण ह्या नाटकाची जाहिरात आल्यानंतर प्रेक्षकांनी जे सांगायचं ते सांगितलेलंच आहे. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण तयारीने उतरलो आहोत. या भरपूर हसा, तुमचं 1000% मनोरंजन होईल. तुम्ही अत्यंत आनंदाने घरी जाल आणि या नाटकाची आठवण काढाल. आणि मी सांगान की तुम्ही आमच्या असंच आमका तुमचे समजा नाटक बघताना आणि बारीक सारीक पोराटोरांकडून काय चूक झाली असतात तर मोठ्या मनात माफ करा.